लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आणि भाजपवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। कर्नाटकची राजधानी बंगळुरूतून त्यांनी निशाणा साधला। निवडणूक आयोगानं आधी इलेक्ट्रॉनिक डेटा द्यावा असं राहुल गांधी म्हणालेत, मात्र निवडणूक आयोग माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागतंय असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ देना है, ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है, तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। पूरे देश को यह सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। पुढे बघूयात ईव्हीएम आणि आपण बघितलं राहुल गांधींनी काय म्हटलेलं आहे। राहुल गांधींनी पुन्हा हल्लाबोल केला। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील सभेतून राहुल गांधींवर पलटवार केला। राहुल जी को भी कहना चाहता हूं, बंद करिए ये वोट बैंक की राजनीति। मतदाता शुद्धिकरण पहली बार नहीं हो रहा है। आपके परनाना जवाहरलाल नेहरू ने शुरू किया था और अंत में 2003 में हुआ, तब भी कोई विरोध नहीं था। अब आप चुनाव पे चुनाव हारते जाते हो, इसलिए पहले से ही बिहार चुनाव हारने का एक वजह लोगों को बता रहे हैं। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत। आरोप करणाऱ्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय, तर यावर संजय राऊतांनी ही टोला लगावलाय। मुझे ऐसा लगता है शायद वो एक बार चेक कर ले, या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है, इसलिए बार बार वो ये चीज़ें कहते हैं। बघा, मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना। तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय। नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलाय राहुल गांधींनी या देशामध्ये, सळो की पळो करून सोडलेला आहे राहुल गांधींनी या देशामध्ये, समजलं। आता बातमी काँग्रेसच्या आंदोलनाची। भाजपने निवडणूक आयोगाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले होते आणि देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। 2024ची निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूकच नव्हे, तर संविधानाच्या मूल्यावर थेट आघात आहे। देशभरात एक मोठा गुन्हा घडतोय असा आरोप केला आहे। राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मुंबई इथं निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढले। सादर करण्यात आलेले निवडणूक आयोग चौकशीपासून पळ का काढत आहे? मतांची चोरी झालेली आहे। चौकीदार हे वोट का चोर आहे। मोदी एकंदरीत निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीमध्ये लोकशाहीचा रस्ता जो बंद झालेला आहे त्याकडे कृपा करून सगळ्या भारतीयांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा आमची आहे।
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरनं नवीन वादाला तोंड फुटलं आणि या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत शेवटच्या रांगेत बसलेले होते. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पुढे 7 रांगा होत्या आणि यावरनं सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली. अनेक लहान इतर पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेनं केला. उद्धव ठाकरे यांच्या पुढे तामिळ सुपरस्टार कमल हसन यांना बसवण्यासाठी स्थान देण्यात आलं होतं. मग उद्धव ठाकरे मागे का असा सवाल शिवसेना खासदार नरेश मस्केंनी केला आहे. तर शेवटच्या रांगेत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपनं लगावला. पुढली बातमी अशी आहे की शेवटच्या रांगेत बसण्याच्या वादावर शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं. टीका करणारे भंपक लोक असून स्क्रीनचा त्रास होत असल्यानंच उद्धव ठाकरे मागे बसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले असंही राऊतांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे फोटो व्हायरल करताना आधी विचार करा असा थेट सल्लाही संजय राऊतांनी दिलाय. दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवर केशव उपाध्याय आणि नरेश मस्केंनीही खोचक शब्दात टीका केली. टीका हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील. कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. ये जो फालतू लोग हैं आईटी सेल वाले, बीजेपी के या किसी के, उनको समझना चाहिए. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले. गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय, हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय